नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित अनलॉक्ड हार्ट्स पार्ट 16। इन छोटी छोटी शहरों में ऐसे बड़े बड़े किस्से होते ही मिस त्या व्यक्तीनेही हसून तिची माफी स्वीकारली आणि फिल्मी डायलॉग मारला. पण सिनोरिटा न म्हणता थांबला, जणू तिचे नाव विचारत असावा. त्याचा तो फिल्मीपणा पाहून नकळत तिचे ओठ रुंदावले, अगदीही तिच्याही नकळत. ओ, फायनली आज आपली भेट झालीच मिस्टर विक्रम सरंजामे. ती त्याला आपलं नाव सांगणारच की मागून खूप ओळखीचा आवाज तिला ऐकू आला, म्हणून ती मागे पाहायला लागली, तेही आश्चर्याने. तुम्ही? तिच्यासमोर हात धरलेल्या त्या माणसाने आता अचानक मागे हात केला. तीही आश्चर्याने पाहत असल्याचे त्या युवकाच्या एव्हाना लक्षात आले होते. अरे, मला ओळखलं नाही का? पण त्या व्यक्तीलाही आता आश्चर्य वाटले. त्या व्यक्तीने आता गोंधळून आर्याकडे पाहिले. तीही गोंधळलेली दिसत होती. तसं त्या माणसाने तिच्याकडे पाहून उगाच किंचित स्माईल केली. आर्याही किंचित हसली. नाही, असं काही नाही. पण आता त्या युवकाने आळीपाळीने त्या दोघांकडे पाहत हलकं हसू आणत म्हटले, ओ कम ऑन यंग मॅन. पण तोच माणूस आता हात हवेत मारत बोलतो, तू मला असं बरं विसरला असशील? आपली तर ओळख. त्या माणसाने गूढ हसत आर्याकडे पाहिले. डॅड. तसं आता त्यांचं बोलणं मध्येच कापत आर्या बोलायला लागली. पण त्या दोघांनी तसं डोळे विस्फारले. आय मीन मिस्टर प्रेम सर, आपण इथे कसं काय? तसं आर्याने पटकन जीभ चावून स्वतःला सावरत म्हटले, सो हिअर यू आर माय डिअर बेस्टी. पण ते तिघे काही बोलणार तोच आता तिथे अजय येतो आणि त्या यंग मॅनला एक आलिंगन देत हसून बोलतो, हे अजय. तोही यंग माणूस हसून त्याला आपल्या मिठीत समावतो. हा भरत मिलाप झाला असेल तर आपण कामाचं बोलायचं का? तोच त्रासिक आवाजात मिस्टर प्रेम देसाई बोलतात, तेही घसा खाकरून. ओ, या शुअर. तसं अजयच बाहेर येत हसत त्या माणसाचा टायनेट करत बोलतो, मी आधी ओळख करून देतो. आणि या दोघांवर नजर टाकत बोलतो, सिरियसली. यावर मात्र आता मिस्टर प्रेम कुस्सीत हसत बोलले, तू तू एक फडतूस, या कंपनीचा साधा नोकर तू. आणि तू आमच्या आमच्यासारख्या मोठ्या साहेबांची ओळख करून देणार? कोण कोण समजतो तू स्वतःला? मिस्टर प्रेम देसाई यांच्या बोलण्यात आता त्याच्याबद्दल असलेली घृणा दिसून येत होती. डॅड. पण ते ऐकून आर्याला कसं तरी झाले. ती हलकीशी पुटपुटली. तिला अजिबात सहन होत नव्हतं आपल्या डॅडचे असं अजयशी बोलताना. पण तिचं ऐकून मात्र आता रागात प्रेम देसाई यांनी पाहिलं. तर ते सर्व पाहून अजयच्या नकळत ओठांवर स्मित आले. पण ते तसं त्याने कुणाला दाखवू दिले नाही. चेहरा निर्विकार करण्यात तर तो माहीर होता. मिस्टर देसाई. ज्या तिघांकडे टकमक इतका वेळ पाहत असलेला तो विक्रम मात्र आता जरा रागात बोलला. त्यालाही अजयचा असा कोणीतरी आपल्याच कंपनीत येऊन केलेला अपमान सहन होत नव्हता, हे त्याच्या शब्दात जाणवत होते. मिस्टर देसाई, आपल्या पुढील मीटिंगची मी कॉन्फरन्समध्ये तयारी करून ठेवली आहे. आपण चलावे. पण तो विक्रम काही बोलणार तोच अजयने त्याचा हात दाबला आणि डोळ्यांनीच त्याला शांत राहण्याचा दिलासा देत मिस्टर देसाईला पुढे बोलला, हो नक्कीच. मलाही माझ्या किमती वेळ मलाही माझा किमती वेळ आलतू-फालतू कंपनीबरोबर नाही घालवायचा. त्यांनी पण कपाळावर आठे आणत म्हटले. कारण परत अजय बोलला होता यावेळीही मध्ये आणि विक्रमचंही वागणं त्यांना पटले नव्हते. ते कळेलच आपल्याला कोण आलतू-फालतू आहे. पण ते ऐकूनही आता अजयने देसाईकडे मिश्किल हसत म्हटले. तसं मनात चरफडतच देसाई आर्याकडे एक रागीत कटाक्ष टाकत पुढे निघाले. आता मी काय केलं आहे? पण त्यांचं असं बघणं आर्याच्या डोक्यावर गेलं आणि ती त्रासिक नजर करत मनाशी बोलते, एकतर हे मिस्टर देसाई आमच्या कंपनीत का आलेत तेच कळेना. आणि ही मीटिंग आता हे काय नवीन आहे? मला कुणीच काही बोलले नाही. ती थोडे आता मोठ्याने बोलते. का? तुम्हाला का कुणी सांगितलं पाहिजे? पण तिचं ते बोलणं नेमकं तिच्याच मागे असलेल्या अजयने ऐकलं होतं, जो येणाऱ्या देसाईला विक्षिप्त नजरेने पाहत होता. नाही म्हणजे तुम्ही या कंपनीच्या मालकीनबाई आहात की विक्रम सरांजमेच्या प्रेयसी? त्याने आपली एक भुवई उडवत विचारले. चेहऱ्यावर मात्र आता राग नव्हता तर मिश्किल हसू होते.
मी मी त्या विक्रमची प्रेयसी. तसं त्याचा टोमणा ऐकून आता तिनं डोळे फिरवले आणि रागात बोलते. त्याच्यापुढे एक बोट दाखवत. कुणाला काय माहित काय होणार भविष्यात? पण तिचं बोलणं अजयने साफ इग्नोर केलं. चल रे मित्रा, आपल्याला मीटिंग आहे. फुकटची भाकरी मिळत नाही आपल्याला. आणि विक्रमच्या खांद्यावर हात टाकून जाता जाताही टोमणा मारला. 4 पावलेही टाकले नसतील की मागे वळून पाहत तिच्याकडे फ्लाइंग किस देत डोळा मारला अजयने आणि शिर घालत गेलाही. व्हॉट? सिरियसली? पण त्याच्याकडेच गोंधळून पाहत असलेल्या आर्याला आता त्याचा हा फ्लर्टीपणा डोक्यात गेला आणि ती रागात बोलली. काय माणूस आहे हा? म्हणत ती सुद्धा पाय आपटत निघाली. कारण आता मनात परत देसाई का आले असतील हा प्रश्न सतवायला लागला होता. तसंही तिने आता अजयला सिरियस नाही घ्यायचं. कारण तो आता आपला पास्ट आहे असंच मनाशी ठरवून आज ऑफिसला आली होती. आणि आर्या तशीही जितकी इमोशनल होती तितकीच प्रॅक्टिकल मुलगी होती. म्हणजे आधी नव्हती हा तशी. आधी खूप इनोसंट होती. पण आयुष्यात खूप काही तिने बघितले होते या लहान वयात, की आता ती भावना शून्य बनली होती. तसं या आयुष्यात एक गोल होतं तिच्या, ज्यासाठी ती या कंपनीत जॉइन झाली होती. तर आता वाचक हो आणि श्रोते हो, प्रश्न पडला असेल ना, की हा आता विक्रम सरांचा मी कोण? आधीच खूप कथेत या रहस्य आहे. अजयचे वागणे गूढ आहे. प्रेम देसाई त्यात या कंपनीत का आलेत? जसे आर्याला कळेना तसं आपल्यालाही. आणि त्यात आता हा तिसरा माणूस. चलो, हे रहस्य मी आत्ताच उघड करते, की हा सरांजमे अँड सरांजमे कंपनीचा CEO आहे. आणि या आणि खरा या कथेचा ट्विस्ट सुद्धा. खरी कथा आता कुठे सुरू होत आहे. विक्रमची एवढीच ओळख सध्या पुरेशी आहे. कारण अजून कथेत बरेच वळण आहेत. ज्याला फक्त तुम्हालाच नाही तर आर्याला सुद्धा जायचे आहे. कारण जसं तुम्हाला सत्य माहीत नाही, तसं आर्यालाही बऱ्याच गोष्टीचा उलगडा होणार आहे. आणि अजून एक गोष्ट, जी अर्थात आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आली असेलच, पण मी ती क्लिअर केली नव्हती. ती म्हणजे आर्या आणि अजय एकमेकांवर खूप प्रेम करायचे. पण काही काळाने ते नाते संपुष्टात आले, जे अजयनेच केले. पण असं का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मात्र कथा शेवटपर्यंत ऐकायला हवी. आय नो, भाग खूप उशिरा येत आहे आणि मग कथेतला इंटरेस्ट जात आहे. पण आता डोंट वरी. रोज एक भाग कमीत कमी येत जाईल. हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. सो ऐकत रहा अनलॉक्ड हार्ट्स. कथा आवडत असल्यास कमेंट करून नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. आणि नवीन आहात आणि सबस्क्राईब केलेला नसेल माझा हा चॅनल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.